भारताचा अमेरिकेशी महत्त्वपूर्ण संरक्षण करार केलेला आहे। MH-60R हेलिकॉप्टरसाठी तब्बल 946 दशलक्ष डॉलर्सच्या करारावर स्वाक्षरी केली असल्याची माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने एक्सवर दिली आहे। दक्षिण आफ्रिकेने भारतावर 4 विकेट्सने ऐतिहासिक विजय मिळवलाय। दक्षिण आफ्रिकेच्या विजयामुळे वनडे मालिका 1-1 अशी बरोबरीत आली आहे। त्यामुळे आता तिसरा वनडे सामना मालिकेच्या दृष्टीने महत्त्वाचा असेल। छत्तीसगडमध्ये चकमकीत 12 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात यश मिळाले, मात्र DRGचे 3 जवान शहीद झालेत। रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन 2 दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत। व्लादिमीर पुतीन आज 5व्यांदा भारत दौऱ्यावर असून भारत रशिया दरम्यान संरक्षण सहकार्य वाढवण्यावर पुतीन यांचा भर असेल। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नव्या रेल्वे मार्गाची घोषणा केली आहे। धार्मिक, औद्योगिक, शैक्षणिक क्षेत्र एकत्र येणार असून प्रस्तावित पुणे-नाशिक मार्ग अहिल्यानगर-शिर्डी मार्गे जाणार आहे। महापालिका निवडणुकीची लगबग सुरू आहे। निवडणूक आयुक्तांची आज पालिका आयुक्तांशी चर्चा होणार आहे। लातूरमध्ये केंद्र सरकारच्या 4 लेबर कोड कायद्यांना कामगार संघटनांनी विरोध केलाय। या कायद्यामुळे असंघटित, असुरक्षित कामगारांची संख्या वाढणार आहे। त्यामुळे हे कायदे रद्द करण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कामगार संघटनांनी सरकारला दिलाय। रेणापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीला राज्य निवडणूक आयोगाने अचानक स्थगिती दिल्याच्या निषेधार्थ रेणापूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला। राज्य निवडणूक आयोगाचा महाविकास आघाडीकडून निषेध करण्यात आला असून व्यापाऱ्यांनीही बाजारपेठ बंद ठेवून आयोगाचा निषेध व्यक्त केला आहे। सोलापुरात ट्रॅफिक पोलिसांची सरस्वती चौकातील मानवतेचा प्रसंग नुकताच समोर आलाय। ट्रॅफिक पोलिसांनी कर्तव्य बजावताना अपंग नागरिकाला मदत करत एक नवा आदर्श दाखवून दिलाय। या मदतीनंतर सोलापूर ट्रॅफिक पोलिसांच्या कामांचं नागरिकांकडून कौतुक केलं जात आहे। टपाल विभागातर्फे स्मार्ट मोबिलिटी उपक्रमांतर्गत पोस्टमन आणि पोस्ट वुमन यांना 211 इलेक्ट्रिक दुचाकींचं वितरण करण्यात येणार आहे। मुंबईत नव्यानं सुरू झालेल्या वितरण केंद्रांमध्ये टपाल वाटपासाठी या दुचाकी दिल्या जाणार आहेत। रोज येणारी पत्र, पार्सल आणि इतर टपालाचे वितरण करण्यासाठी या वाहनांचा वापर होईल।